नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम आमच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हॅलो डॉक्टर हा आमचा लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे मधुमेह आणि आयुर्वेद. प्रेक्षको, मधुमेह शब्द ऐकताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्न उभा राहतो की नेमका मधुमेह असो तरी काय. सध्या भारतातील 6,20,00,000 रुग्णांना मधुमेह आहे. म्हणजेच जर का हीच संख्या अशीच वाढत राहिली तर 2035 पर्यंत भारत हा कॅपिटल ऑफ डायबिटीस म्हणजेच मधुमेही रुग्णांचा देश म्हणून ओळखला जाईल. मग प्रश्न पडतो की मधुमेह हा नेमका असो तरी काय, ती होण्यामागची कारणं कुठली, त्यावर केले जाणारे लक्षणं कुठले, त्यावर केले जाणारे उपचार कोणते व त्याचा कसा फायदा होऊ शकतो. म्हणूनच या विषयाला मध्यस्थी ठेवून आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सत्यम गुजर. नमस्कार सर. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर सत्यम गुजर हे महाराष्ट्राला वर्ष ते पुणे व मुंबई येथे यशस्वीपणे आयुर्वेद प्रॅक्टिस करतात. पोटाचे विकार, पाठीच्या मणक्यांचे विकार, संधिवात, त्वचा विकार, स्त्री पुरुष वंध्यत्व इत्यादी आजारांसाठी ते विशेषत्वाने उपचार करतात. आज आपण त्यांच्याबरोबर मधुमेह आणि आयुर्वेद या विषयावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच. सोबतीला तुमचा देखील सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमचे नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड डायल करायला विसरू नका. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी आमच्या काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवा जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. कार्यक्रमाच्या शेवटी व कार्यक्रमाच्या मध्यभागी आजच्या तज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि मेल आयडी आम्ही दाखवणार आहोत, तो कृपया तुम्ही नोंदून घ्यावा. तसेच कार्यक्रमादरम्यान मी तुम्हाला इतर विषयांवर माहिती देखील देणार आहे. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. तर सर, आजच्या विषयाबद्दल काय सांगणार? सर्वप्रथम आपल्या ह्या सर्व प्रेक्षकांना हॅलो डॉक्टरच्या दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. उद्या अश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजे आयुर्वेदाची देवता जी धन्वंतरी आहे त्याची उद्या जयंती आहे. त्याच्यामुळे आपण धन्वंतरीच्या चरणी प्रथम प्रार्थना करूयात की आपले जे सर्व प्रेक्षक आहेत त्यांनाही दिवाळी आणि पुढचं येणारं सर्व वर्ष हे आनंदी, सुखी, समाधानी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यपूर्ण जावं. आणि ह्याच्याबरोबरच आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. बेसिकली आपण हा विषयही तोच कारण निवडण्याचं कारणही तेच आहे. सणाचे दिवस आहेत, गोड खाण्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे साखरेशी संबंधित असणाराच विषय म्हणून आपण आज हा डायबिटीस या व्याधीची आज घेतलेला आहे की त्याच्या संबंधात प्रेक्षकांचे जे काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आपल्याला उत्तरं देता येतील. बेसिकली डायबिटीस म्हणलं की लोकांना पटकन लक्षात येतं. मधुमेह म्हणलं की पटकन लक्षात येत नाही. ही गोष्ट सुद्धा काही काही वेळेला घडून येते की तुम्हाला मधुमेहाचा त्रास आहे का असं बऱ्याच पेशंटला विचारलं तर पटकन लक्षात येतं असं होत नाही. पण तुम्हाला डायबिटीस किती वर्षांपासून आहे हे म्हणलं की ही गोष्ट लगेच लक्षात येऊ शकते. त्याचं कारणही तसंच आहे. कारण डायबिटीस म्हणजे रक्तातली साखर वाढणं किंवा मधुमेह म्हणजे रक्तातली साखर वाढणं असं एक समीकरण केलं गेलेलं आहे. आणि त्या समीकरणामुळेच पुढे प्रॉब्लेम बरेच निर्माण राहतात. कारण बऱ्याच पेशंटमध्ये असं होतं की औषधं बरेच वर्ष चालू आहेत, व्यवस्थित पेशंट घेत आहेत, काटेकोरपणे औषधं चालू आहेत, पण तरी सुद्धा साखर वाढते आहे, शुगर खूप वाढत चाललेली आहे, रुग्णाला त्रास तर भरपूर होत आहेत. म्हणजे काहींना हातापायांना जळजळ खूप जास्त प्रमाणात होते, लघवीला वास खूप जास्त प्रमाणात येत असतो, अंगाला खाज खूप जास्त सुटत असते किंवा खूप थकवा जाणवत असतो, थोडं जरी काम केलं तरी गळून गेल्यासारखं वाटत असतं. अशी लक्षणं दिसत असतात. पण रक्तातली साखर तर नॉर्मल असते, म्हणजे ती अगदी 120च्या कमी असते, पण त्रास तर होत असतो. डायबिटीसच्या गोळ्या तर सगळ्या चालूच असतात. किंवा बऱ्याच पेशंटमध्ये असं दिसत असतं की रक्तातली साखर ही 150पेक्षा कमी आहे, पण तरी सुद्धा हळूहळू किडनी फेल होत गेली आहे किंवा हळूहळू लैंगिक शिथिलता जाणवायला लागले. यासारखे डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स मोठ्या प्रमाणात दिसायला लागतात. आणि अशा वेळेला रुग्णाला नक्की काय करावं रुग्णालाही कळत नाही आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरांच्याही लक्षात येत नाही की सगळी औषधं तर चालू आहेत, सर्व आपण देत आहोत, पण रुग्णाचा त्रास का वाढतोय. आणि ह्याचं जे मूळ आहे, ह्याचं जे गम्य आहे तेच आयुर्वेदानुसार आयुर्वेदाने मधुमेहाचा कसा विचार केलेला आहे याच्यामध्ये आहे.
बेसिकली आता डायबिटीसचं प्रमाणच इतकं जास्त प्रमाणात वाढलेलं आहे की 10 पैकी 1 जणाला डायबिटीस असतो किंवा कोणाच्या घरात कोणाला तरी डायबिटीस असतो, नातेवाईकांना डायबिटीस असतो किंवा मित्रांमध्ये असतो. त्यामुळे डायबिटीस बद्दलची वरवरची माहिती बहुतांशी असते, पण ती जी माहिती आहे ती शास्त्रोक्त किती खरी आहे, आपण ज्या काही गोष्टींचं पालन करतो ते आयुर्वेद शास्त्रानुसार बरोबर आहे का, आणि मग यातल्या कोणत्या गोष्टी बरोबर आहेत, आयुर्वेदाने नक्की मधुमेह होतो म्हणजे शरीरात कोणते बदल होतात हे बघून घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा मधुमेहामध्ये शरीरातले बदल कशा पद्धतीने होत आहेत ह्याचा विचार करू, मूळ स्वरूपात जाऊन त्याच्या रूट कॉज पर्यंत जाऊन जेव्हा ट्रीटमेंट केली जाईल त्यावेळेला तो डायबिटीस वाढत न जाता, त्याचे कॉम्प्लिकेशन्स न होता तो डायबिटीस पूर्णतः कंट्रोलमध्ये होण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते. निश्चितच सर, प्रेक्षक लक्षात घ्या की मधुमेह हा किती मोठं विश्व आहे आणि त्यामध्ये आपण आयुर्वेदाद्वारे खूप सुंदर रिझल्ट्स किंवा खूप सुंदर उपचार करू शकतो. सर, कार्यक्रमात माझा पुढचा प्रश्न आहे की मधुमेह होण्याची नेमकी कारणं काय असतात सर, त्याबद्दल काय सांगणार? आयुर्वेदाने एक सूत्र सांगितलेलं आहे याच्या कारणांचं. मधुमेहाचे हेतू ज्या वेळेला सांगितले जातात तेव्हा स्पेसिफिक त्याचं सूत्र सांगितलं जातं, आस्य सुखम स्वप्न सुखम दधिनी, अशी त्याची सुरुवात होते. आस्य सुखम म्हणजे आस्य म्हणजे ज्यांना जिभेचे चोचले खूप पुरवले जाणं किंवा ज्यांना खाण्याची खूप सवय असणं, खाण्याची खूप आवड असणं, ज्यांचा स्वतःच्या जिभेवर कंट्रोल नसतं, ज्या ज्या गोष्टी आवडल्या जातात त्या सतत घेतल्या जाणं, याचा असं आस्य सुख म्हणजे आवडते ती प्रत्येक गोष्ट घेतली जाते, कुठेच जिभेवर ताबा नाहीये. आद्यशन हे मधुमेह होण्यामागचं प्रमुख कारण सांगितलं आहे. म्हणजे पहिलं अन्न पचण्या अगोदर पुन्हा अन्न घेतलं गेलं जाणं, भूक नसताना सुद्धा अन्न घेतलं जाणं, आवडती गोष्ट आहे म्हणून जेवढा आहार घेतला जाणं अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा जास्त घेतलं जाणं, किंवा गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जाणं, गुळाचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जाणं, किंवा आयुर्वेदाने अनुप मांस म्हणजे शीत प्रदेशात किंवा शीत रक्त असणाऱ्या प्राण्यांचं मांस जास्त प्रमाणात खाल्लं जाणं, किंवा ज्यांचं बसून काम आहे, लाईफस्टाईल. बेसिकली डायबिटीस किंवा मधुमेह हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. म्हणजे तुमची दैनंदिनी कशी आहे, तुम्ही कधी झोपताय, कधी उठताय, तुम्ही काय खाताय, किती प्रमाणात खाताय, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या असतात. ज्यांचं बसून काम असतं, शरीराची हालचाल अजिबात होत नाही, रोज कोणताही व्यायाम होत नाही, एक प्रकारची सुखासीनता असते, ज्यांच्यामध्ये जास्त विचार करण्याची किंवा स्ट्रेस घेण्याची सुद्धा सवय नसते, अशा लोकांना सुद्धा डायबिटीस होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते. आणि स्पेसिफिकली ज्यांचं समजा एसी मध्ये बऱ्याच जणांचं काम खूप जास्त प्रमाणात असेल, शीत वातावरणामध्ये ज्यांचं काम खूप जास्त प्रमाणात असतं, अशी जर कारणं असेल तर त्याच्यामुळे शरीरातले बेसिकली आयुर्वेदाने जे सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये पृथ्वी आणि जल ह्या महाभूतांची विकृती व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे पुढे डायबिटीस व्हायला सुरुवात होत असते. हे एक कारण झालं. सध्या स्पर्धात्मक जीवन आहे, कॉम्पिटिशन इतक्या जास्त प्रमाणात आहे की स्ट्रेस लेवल सुद्धा खूप वाढत असतो. त्याच्यामुळे डायबिटीसचे हेतू का महत्वाचे असतात याचं कारण असते. एका बाजूला पृथ्वी आणि जलाची विकृती असेल त्याच्यामुळे होणारा डायबिटीस हे त्याचं त्या पद्धतीने चिकित्सा बदलत असते. तर ज्या वेळेला स्ट्रेस खूप असतो, विचार आहे, एखादा मोठा आघात झाला, बऱ्याच वेळेला असं होतं पेशंटमध्ये बाकीचे हेतू कोणतेच दिसत नाहीत, पण कोणीतरी जवळचा रिलेटिव्ह गेला किंवा आई गेली, वडील गेले, हे कारण होतं आणि त्या धक्क्याने त्या रुग्णाला डायबिटीस झालेला ही गोष्ट सुरू होते. आता ह्याच्या मागे जे कारण असतं तो मानसिक दबाव किंवा मानसिक स्ट्रेस ही गोष्ट असते आणि त्याचा परिणाम जो वायू आणि आकाश ह्यांच्या ह्या महाभूतांवर होऊन त्यांची विकृती होऊन जो डायबिटीस होतो तर त्याची चिकित्सा ही पूर्णतः बदलत असते. म्हणजे डायबिटीसमध्ये हेतू कोणते आहेत त्या पद्धतीने रुग्णाची चिकित्सा ही बदलत असते. त्यामुळे त्याच्या मागची कारणं काय आहे त्याचा विचार करणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. निश्चितच सर, कार्यक्रमात आपल्याला पहिला फोन आलाय, संजयजी यांचा फोन आलाय अहमदनगरवरून. नमस्कार संजयजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. नमस्कार. मधुमेह हा आजार आहे तो कशामुळे होतो आणि तो अनुवंशिक आपल्या पिढीजात पुढच्या पिढीला होऊ शकतो का? चालेल, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. याबद्दल मला पुढचाही प्रश्न अगदी बरोबर, अतिशय चांगला प्रश्न आहे. प्रश्नच नाही, बीजविकृती, जे बीजविकृतीमुळे होणारे आजार आयुर्वेदाने सांगितलेले आहेत त्यातलाच एक मधुमेह हा सुद्धा आजार आहे. म्हणजे कुष्ठ असू देत, स्किन डिसऑर्डरशी संबंधित विकार असू देत, पांढरे कोड असू देत किंवा मधुमेह असू देत, बीजाची जर विकृती असेल तर बहुतांशी जणांमध्ये पुढच्या पिढीमध्ये होण्याची शक्यता असते. पण प्रत्येक वेळेला पुढच्या पिढीमध्ये आई वडिलांना जर डायबिटीस असेल तर मुलांना डायबिटीस होतोच असं नाहीये. जर मातेला डायबिटीस असेल तर मुलांना होण्याची शक्यता जास्त असते, वडिलांना असेल तर मुलांना होण्याची शक्यता तशी कमी प्रमाणामध्ये असते. पण बीजच तसं झालं असल्यामुळे म्हणजे आई वडिलांना डायबिटीस आहे किंवा कुलज इतिहास आहे की वडिलांना आहे, आजोबांना आहे, काकांना आहे, इकडे मावशीला आहे, आईच्याकडे, अशा सगळ्यांना जर इतिहास असेल तर बहुतांशी डायबिटीस होण्याची शक्यता वाढते. म्हणजे शरीर प्रकृती ज्या वेळेला गर्भ तयार होत असतो त्यावेळेला आई वडिलांचीच प्रकृती तशी असल्यामुळे त्या पद्धतीने शरीराची प्रकृतीच अशी असते की डायबिटीस होण्यासाठी
दोन वातावरण शरीरामध्ये असतं, शरीरातले दोष धातूंचा समन्वय त्या पद्धतीने असतो आणि त्यामुळे त्याला एकरूप जर हेतू झाले, म्हणजे अशा लोकांनी गोड थोडंसं जास्त प्रमाणात खाण्यात आलं किंवा अशा लोकांचा व्यायाम जर जास्त नसेल तर इतरांपेक्षा डायबिटीस होण्याची ह्या लोकांची टेंडन्सी जास्त प्रमाणात असू शकते. त्याच्यामुळे उलट इतिहास असेल तर डायबिटीस पुढे होऊ शकतो हे नक्कीच आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी उलट काळजी घेण्याची किंवा अशा लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. डायबिटीस होऊ नये म्हणून आपला आहार तसा असणं आवश्यक आहे, व्यायाम खूप जास्त असणं आवश्यक आहे, खाण्यामध्ये काही पथ्य सांभाळणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला येणाऱ्या पेशंटचा सुद्धा प्रश्न असाच असतो की आमच्या इथे सगळ्यांना डायबिटीस आहे, त्याच्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन सुद्धा खूप जास्त आहेत, पण आता आम्हाला चान्स घ्यायचा आहे, तर आमच्या मुलांना होऊ नये म्हणून त्याच्यात आयुर्वेद काही करू शकतो का? तर नक्कीच करू शकतो. आयुर्वेदाने त्या पद्धतीने औषधं सांगितलेली आहेत. फक्त तो बीजावर झालेला परिणाम नष्ट करण्यासाठी 1 ते 1.5 वर्ष कंटिन्युअस औषधं घेणं गरजेचं असतं. काही पंचकर्म उपचार करून त्या बीजाची शुद्धी करणं गरजेचं असतं. आयुर्वेदाने शुक्रशोधन गण म्हणून सांगितलं आहे, तो स्पेसिफिक त्याच्यासाठीच वापरला जातो. आणि बरेच वर्ष ह्या जर गणाचं ह्या औषधांचं जर सेवन केलं तर बीजातल्या विकृती सुद्धा नष्ट होऊ शकतात आणि पुढच्या पिढींना मागच्या कुलातले आजार होऊ नये, म्हणजे फक्त डायबिटीसच नाही तर कुलज इतिहास असणारे किंवा जे बीजातून दुसऱ्या जनरेशनमध्ये जे आजार जातात ते होऊ नये म्हणून आयुर्वेदिक पंचकर्म आणि आयुर्वेद औषधांचा उपयोग नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने होतो. निश्चितच सर कार्यक्रमात फोनची संख्या देखील वाढली आहे. अश्विनी यांचा फोन आलाय साताऱ्यावरून. नमस्कार अश्विनीजी, आपला प्रश्न विचारा. माझं वय 19 वर्ष आहे आणि इन्सुलिन घ्यावं लागतं मला. तर ते आयुष्यभर घ्यावं लागेल का आणि त्याच्यावर आयुर्वेदिक काय उपचार करता येतील मग? चालेल, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर येतील. सर काय सांगणार त्यांना? ज्युव्हेनाईल डायबिटीस नावाचा एक प्रकार असतो डायबिटीसमध्ये की ज्याच्यामध्ये बीजाचीच विकृती खूप जास्त प्रमाणात असते. बहुतांश बऱ्याच वेळेला असं होऊन जातं की पहिले 5-6 वर्ष लक्षात येत नाही, पण नंतर 5-6 वर्षानंतर लक्षणं दिसायला सुरुवात होतात आणि त्यावेळेला चेक केलं जातं की शुगर एकदम 400च्या पुढे असते, ब्लड शुगर असं होऊन जातं. मग इतक्या लहान वयात का झाला हा मोठा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळेला येतो. पण ज्या वेळेला गर्भ तयार होत असतो त्यावेळेला पुरुष आणि स्त्री ह्या दोघांची प्रकृती कशी आहे, त्याच्यामध्ये दोष कोणत्या पद्धतीने वाढलेले आहेत आणि बऱ्याच वेळेला कुलज इतिहास असण्याची सुद्धा ह्याच्यामध्ये शक्यता खूप जास्त असते की फॅमिलीमध्ये हिस्ट्री खूप जास्त प्रमाणात आहे, बऱ्याच जणांना डायबिटीस आहे आणि त्याच्यामुळे मुलांना होण्याची शक्यता खूप जास्त आहे, असं सुद्धा बऱ्याच वेळेला होऊ शकतं. मग अशा लोकांमध्ये ज्युव्हेनाईल म्हणजे लहान मुलांना होणारा मधुमेह, याचा अर्थ होतो ज्युव्हेनाईल डायबिटीस. मग तो वर्षाच्या अगदी वयाच्या पहिल्या दिवसापासून सुरू होऊ शकतो, 2ऱ्या-3ऱ्या वर्षी डिटेक्ट होऊ शकतो किंवा 8व्या-9व्या वर्षी डिटेक्ट होऊ शकतो. रक्ताशी संबंधित विकृती आहे, रक्ताला धरून यामध्ये चिकित्सा होणं खूप गरजेचं असतं. ज्युव्हेनाईल डायबिटीस बरा होणं बीजाची विकृती असल्यामुळे बीजाशी संबंधित असणारे जे जे आजार असतात ते लवकर बरे होणं तशी गोष्ट सोपी नाहीये. त्याच्यामुळे त्यानुसार युद्ध पातळीवर ह्याच्यावर उपचार करणं खूप गरजेचं असतं. इन्शुलिन सुटणं ही गोष्ट सोपी नाही, त्यामुळे लगेच तुम्ही कोणते दुसरे आयुर्वेदिक जरी उपचार सुरू केले तरी इन्शुलिन बंद केले असं करू नका. आयुर्वेदिक उपचार ह्याच्यात खूप महत्वाचेच आहेत. पुढे तुम्हाला कोणतेही मधुमेहाचे कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत, उपद्रव होऊ नयेत, कोणतीही लक्षणं जास्त प्रमाणात जाणू नयेत, इन्शुलिनचं प्रमाण कसं कमी होईल किंवा ते पूर्ण बंद कसं होईल हे सुद्धा आयुर्वेदिक उपचारांनी साध्य होऊ शकतं. पण त्याच्यासाठी योग्य पद्धतीने आयुर्वेदिक उपचार होणं गरजेचं आहे. तुम्ही वैद्यांचे गाठ घ्या, शरीर प्रकृतीचं परीक्षण करून घ्या आणि त्या पद्धतीने काही पंचकर्म उपचार आवश्यक आहेत का, ही रक्तातली विकृती कशी घालवता येईल ह्या दृष्टीने जर आयुर्वेदिक उपचार योग्य पद्धतीने झाले तर तुमचा त्रास वाढत न जाता इन्शुलिनचं प्रमाण सुद्धा नक्की कमी होऊ शकेल. निश्चितच सर, एक खूप मोठा अभ्यास आहे मधुमेहाचा. सर कार्यक्रमात माझा पुढचा प्रश्न आहे की आयुर्वेदानुसार मधुमेह होतो म्हणजे नेमकी काय, आणि त्याही पुढे जाऊन असं विचारायचं की त्यामुळे शरीरात काही बदल घडतात का, काय सांगणार? अगदी महत्वाचा, खूपच महत्वाचा प्रश्न आहे असं म्हणलं तरी चालेल. डायबिटीस, मधुमेह म्हणजे डायबिटीस असं समीकरण नाहीये किंवा मधुमेह म्हणजे रक्तातली साखर वाढणं हे सुद्धा समीकरण नाहीये. तुम्ही ह्या पद्धतीने बघत गेलात तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत नाहीत किंवा डायबिटीसमुळे असं का होतं किंवा पेशंटला असा त्रास का होतो ही उत्तरं जर शोधायची असेल आणि त्यातून पूर्ण बाहेर पडायची असेल तर आयुर्वेदानुसार मधुमेह म्हणजे नक्की काय ही गोष्ट बघणं गरजेचं आहे. मधुमेह आणि डायबिटीस पूर्णतः वेगळे आहेत. आयुर्वेदाला अपेक्षित असणारा मधुमेह आणि आधुनिक शास्त्रानुसार असणारा डायबिटीस हा मधुमेहातला एक छोटासा भाग म्हणून आपण डायबिटीसकडे बघू शकतो. इतकी मधुमेहाची व्याप्ती खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. तर मधुमेह होतो म्हणजे नक्की काय? आता जे आपण कारणं बघितली की ज्या पद्धतीने आहार विहार जो पाहिजे तसा न असता चुकीच्या पद्धतीने असतो त्यावेळेला शरीरातल्या पृथ्वी आणि जल ह्या महाभूतांची विकृती जास्त प्रमाणामध्ये होत असते. आणि पृथ्वी आणि जल ह्या महाभूतांचा आणि आयुर्वेदाने जे वातपित्त कफ हे त्रिदोष सांगितलेले आहेत त्यातल्या कफ ह्या दोषाचा संबंध खूप जवळचा असतो. म्हणजे पृथ्वी आणि जल ह्याची विकृती झाली तर त्याचा पहिला परिणाम हा जो होणार आहे तो कफ ह्या दोषावर होणार आहे.
आयुर्वेदाने ज्यावेळेला मधुमेहाची संप्राप्ती सांगितली, म्हणजे मधुमेह कसा होतो, त्यातला पहिला सगळ्यात महत्वाचा शब्द येतो तो बहुद्रव श्लेष्मा. श्लेष्मा म्हणजे कफ, म्हणजे ज्यावेळेला पृथ्वी आणि जलाची विकृती होते, दोघांची विकृती झाली तर कफातला नको असणारा विकृत द्रवधातू खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतो. त्यामुळे कफातल्या विकृत द्रवधातूची ज्यावेळेला वृद्धी जास्त प्रमाणात होते, त्यावेळेला पुढे पुढे हळूहळू डायबिटीसची संप्राप्ती सुरू होत जाते. हा विकृत कफ खूप वाढतो, त्यावेळेला नको असणारा गारठा शरीरात वाढला, नको असणारा द्रवधातू शरीरात वाढला की स्वाभाविक आहे वायू आणि तेज, शरीरातल्या तेज महाभूतावर त्याचा परिणाम आधी जास्त प्रमाणात व्हायला लागतो. त्यामुळे जाठराग्नी आणि दातवाग्नी, शरीरातलं पचन करण्याचं काम हे जाठराग्नी मार्फत होत असतं. कोणतीही गोष्ट तुम्ही घेतली की त्याचं पचन होऊन शरीर घटकात रूपांतर होण्याचं जे काम आहे ते या जाठराग्नामार्फत होत असतं. त्याच्यापासून जो आहार रस तयार होतो, त्या आहार रसाचं रूपांतर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या धातूंमध्ये करण्याचं काम हे या 7 धातवाग्नी मार्फत होत असतं. त्यामुळे ज्यावेळेला कफाची विकृती वाढते, पृथ्वी आणि जल या महाभूतांची विकृती खूप होते, त्यामुळे ह्या गारठ्यामुळे ह्या अग्नीवर परिणाम व्हायला लागतो. त्यामुळे जाठराग्नी मान्य होतं, धातूंचं जे कन्व्हर्जन करण्याचं काम आहे, त्यामुळे कोणतेही धातू शरीरातले चांगले तयार होत नाहीत, सार तयार होत नाहीत, त्याच्यामध्ये एक प्रकारची शिथिलता होत असते. त्यामुळे नको असणारा गारठा शरीरात वाढला की स्वाभाविक आहे त्याचा परिणाम हा शरीरातल्या जलधातूवर म्हणजे क्लेदावर व्हायला लागतो. मग क्लेदाचा आणि बस्तीचा म्हणजे ज्याला आपण असं म्हणूयात युरिनरी ब्लॅडर, त्याच्यावर परिणाम होतो, त्याची दृष्टी होते आणि लघवीचं प्रमाण वाढायला लागतं. म्हणूनच आयुर्वेदामध्ये प्रकर्षेन मेहती, ज्याच्यात लघवीचं प्रमाण खूप जास्त आहे, गढूळपणा लघवीला आहे, तो म्हणजे प्रमेह असं म्हणलं आहे. आजचा विषय आहे मधुमेह आणि आयुर्वेद. सहभागी आहेत डॉक्टर सत्यम गुजर. प्रेक्षको, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला आज मी काही एक वेगळ्या विषयावर माहिती देणार आहे, ते म्हणजे नारळ, कोकोनट आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये मुख्यतः रिच सोर्स ऑफ एनर्जी असते. नारळाच्या पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स या नैसर्गिकरित्या खूप जास्त प्रमाणात असतात, ज्याचा उपयोग आपण हायड्रेशन या व्याधीत होऊ शकतो. नारळाच्या तेलामध्ये लॉरिक ऍसिड असते, ज्यामुळे फंगस, व्हायरसेस किंवा बॅक्टेरियाची ग्रोथ ही कमी होत असते. आयुर्वेदानुसार मधुमेह नेमका असतो तरी काय, शरीरात अजून काय बदल घडतात, तर त्याबद्दल अजून काही सांगता येईल का सर? अगदी जसं आपण बघितलं की पृथ्वी आणि जलाची विकृती झाली, नको असणारी द्रवता शरीरामध्ये वाढायला लागली की त्याचा परिणाम हा अग्नींवर होणारच, प्रश्नच नाही, सुरुवात आहे ती तिथूनच होते. त्याच्यासाठी एक छान उदाहरण दिलेलं आहे आयुर्वेदामध्ये. समजा एखादा असा जलज भाग आहे की ज्या ठिकाणी पाऊस खूप जास्त प्रमाणात पडतोय आणि तिथे जर मातीचं एखादं घर असेल, सतत पाऊस पडत राहिला तर ज्या मातीच्या घराच्या भिंती आहेत त्या कशा ओल्या राहतात नेहमी. तसंच डायबिटीस मनुष्याच्या शरीराची अवस्था झालेली असते. ज्याला मधुमेह आहे अशा रुग्णाचं शरीर हे अशा पद्धतीने असतं. सतत त्या मातीच्या भिंतींना ओलावा राहिला तर या ठिकाणी चूल पेटवायची म्हणले तर ती सहजासहजी पेटू शकते का, तर नाही पेटू शकत. एखादा अर्धा कप चहा करायचा म्हणलं तरी तुम्हाला 20 मिनिटं लागू शकतात, कारण त्या पद्धतीने जर त्या ठिकाणी गारठाच इतका जास्त आहे, ओलावा जास्त आहे, तर त्याचा अग्नी लवकर पेटू शकत नाही. आणि तीच परिस्थिती मधुमेही रुग्णाच्या शरीरात झालेली असते. त्याच्यामुळे अशा ओल्या भिंतींना कशी बुरशी लगेच लागू शकते, फंगस लवकर चढू शकतो, तसाच प्रकार मधुमेही मनुष्यामध्ये होतो. म्हणून अशा लोकांमध्ये गँग्रीन का होतं, त्वचा विकार लवकर का दिसतात, जखमा लवकर का भरून येत नाहीत, हे तुम्हाला ह्याच्यामुळे कळू शकतं की ओलावाच इतका जास्त आहे की त्या ठिकाणी आर्द्रता जास्त असेल तर बुरशी लवकर वाढणार आहे. आणि ती बुरशी लवकर वाढलेली लवकर कमी सुद्धा होऊ शकत नाही, कारण शरीरात तेज महाभूतच कमी झालेलं आहे. त्यामुळे सगळ्याच ठिकाणी पक्ती ही गोष्ट होत नाही. आता आयुर्वेदाने सांगितलं आहे ती प्रमेहाची संप्राप्ती अशा पद्धतीने सांगितलेली आहे. आयुर्वेदानुसार कोणताही मधुमेहाची सुरुवात ही प्रमेहापासून होत असते आणि प्रमेहाची संप्राप्ती ती कारण अशाच पद्धतीने चालू राहिली तर त्याचं अंतरिम स्वरूप म्हणून त्याचं मधुमेहामध्ये रूपांतर होऊ शकतं. आयुर्वेदाने प्रमेह हा साध्य सांगितलेला आहे, म्हणजे इथपर्यंत जर शरीरातले बदल घडून आले आणि त्यावेळेला योग्य उपचार झाले तर प्रमेह सुद्धा पूर्णतः बरा होऊ शकतो. पण ज्या वेळेला हळूहळू ह्या गारठ्याचा किंवा पृथ्वी आणि जलमहाभूतांचा परिणाम ज्या वेळेला दोषरूप पित्तावर व्हायला लागतो त्यावेळेला त्याचं रूपांतर हे मधुमेहामध्ये होत असतं. दोषरूप पित्त म्हणजे काय, आयुर्वेदाने 2 प्रकारचे दोष सांगितलेले आहेत, एक दोषरूप पित्त आणि एक मलरूप पित्त. दोषरूप पित्त म्हणजे शरीरातले जे शरीराचं धारण करणारे असतात ते दोषरूप पित्त, आणि मलरूप पित्त म्हणजे जे मलभाग म्हणून शरीरात तयार झालेले आहेत, म्हणजे अन्नाचा मल म्हणून वायू तयार होतो, रक्ताचा मल म्हणून पित्त तयार होतो आणि कफाचा मल, रसाचा मल म्हणून कफ तयार होतो. हे जे मलस्वरूप आहेत हे दोष ज्यावेळेला वाढले कमी झाले तरी त्रास होत नाही, पण ज्या वेळेला दोषरूप त्रिदोषांवर परिणाम होतो त्यावेळेला तो व्याधी हा कष्टसाध्यतेकडे जातो किंवा असाध्यतेकडे जातो. आणि ज्या वेळेला ह्या पृथ्वी आणि विकृत महाभूतांचा परिणाम ह्या दोषरूप पित्तावर होतो. आपण जनरली माहिती असतं डायबिटीस होतो म्हणजे काय होतं की पॅन्क्रियाज मधले लिफलेट्स ऑफ लँगरहॅन्स
ग्लँड्स हा जो भाग आहे त्यांचं इन्शुलिन सिक्रेट करण्याचं काम व्यवस्थित होत नाही. शरीरात इन्शुलिनची कमतरता झाली की डायबिटीस होतो असं आधुनिक शास्त्र सांगतं. इन्शुलिन म्हणजे तरी काय, तर आयुर्वेदानुसार ते अग्न्याशयामधून सिक्रेट होणारं पित्त आहे, ते दोषरूप पित्त आहे आणि ह्या दोषरूप पित्तावर परिणाम होत असतो त्याचा, म्हणून डायबिटीस हा असाध्यतेकडे जातो. शरीरातलं मलरूप पित्त कमी होणं ही गोष्ट वेगळी. आणि पक्ती म्हणजे प्रत्येक पित्ताचं काम पक्ती असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. पक्ती म्हणजे फक्त अन्नाचंच पचन करणं असं होत नाही, की शरीरातलं प्रत्येक ठिकाणचं कन्व्हर्जन जे आहे, मेटाबॉलिझम जे आहे, रूपांतर होणं ही गोष्ट आहे, ती ह्या दोषरूप पित्तामुळे होत असते. त्यामुळे हार्मोन्स जे काही सगळे आहेत, हार्मोन्सचे संबंधित जे काही आजार आहेत ते दोषरूप पित्ताशी संबंधित असतात. हार्मोन्सची विकृती म्हणजे शरीरातल्या दोषरूप पित्ताची विकृती. त्यामुळे हार्मोन्सशी संबंधित असणारे आजार हे लवकर बरे होऊ शकत नाहीत. त्यामुळे दोषरूप पित्त ज्या वेळेला कमी होतं, अग्नी कमी होतं, तसं दोषरूप पित्त ह्या पृथ्वी आणि जलामुळे कमी होतं. इन्शुलिन कमी सिक्रेट व्हायला लागतं. डोळ्यांच्या ठिकाणी जे आलोचक पित्त आहे त्याचं रूपग्रहण करण्याचं काम व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे डायबिटीसच्या पेशंटमध्ये डोळ्यावर परिणाम होतो, त्यामुळे रेटायनोपॅथी होत असते. त्वचेच्या ठिकाणचं भ्राजक पित्त कमी होतं, त्यामुळे त्वचा विकार कमी व्हायला लागतात. किडनीच्या ठिकाणाच्या स्नेहनावर परिणाम व्हायला लागतो, त्याच्यामुळे हळूहळू किडनी फेल्युअर व्हायला लागतं. म्हणजे डायबिटीसमध्ये कॉम्प्लिकेशन्स का दिसतात ही गोष्ट सुद्धा तुम्ही नक्की आयुर्वेदानुसार मधुमेह कसा होतो हे गोष्टी बघितल्या आणि त्यानुसार जर उपचार झाले तर हे कॉम्प्लिकेशन सुद्धा अवॉइड होऊ शकतात आणि मधुमेह हा आजार सुद्धा पूर्णतः बरा होऊ शकतो. निश्चितच सर. म्हणजे सर आजचं निश्चितच म्हणता येईल की मधुमेह हा इतर व्याधींना घेऊन येतो किंवा त्यामुळे इतर व्याधी होत असतात. सर कार्यक्रमात माझा पुढचा प्रश्न आहे, काय मधुमेहामध्ये नेमकी कोणती लक्षणं दिसतात सर, त्याबद्दल काय सांगणार? मधुमेहाची सुरुवात आयुर्वेदाने सांगताना सुरुवात कोणतीही आजाराची होती ती पूर्वरूपानुसार होत असते. पूर्वरूप म्हणजे व्याधी व्हायला सुरुवात झालेली आहे शरीरामध्ये, दोष वाढायला लागलेले आहेत आणि दोषांनी स्थानसंशय केलेला आहे धातूंच्या ठिकाणी, त्यावेळेला जी पूर्वरूप दिसतात म्हणजे व्याधी होण्याच्या अगोदरची लक्षणं. तर दंतादिना मलाढ्यत्वम असं आयुर्वेदाने सूत्र सांगितलेलं आहे की ज्यांना पुढे डायबिटीस होऊ शकतो अशा लोकांमध्ये आधीपासूनच लक्षणं दिसायला सुरुवात होऊ शकतात. म्हणजे दंत इत्यादी ठिकाणी, मुखाच्या ठिकाणी मलाढ्यत्व म्हणजे नको असणारा मलभाग शरीरात साठून राहण्याची टेंडन्सी डायबिटीसमध्ये, मधुमेहामध्ये होत असते. त्याच्यामुळे मधुमेहामध्ये बऱ्याच लोकांच्या दातांमध्ये किटन जास्त प्रमाणात दिसतं, तोंडामध्ये जिभेवर कोटिंग खूप जास्त प्रमाणात दिसतं, सकाळी उठल्यानंतर डोळ्यांमध्ये मलभाग जास्त प्रमाणात साठलेला दिसतो. अशा रुग्णांमध्ये ज्यांचे केस खूप लवकर वाढतात, नखांची वाढ खूप लवकर होऊ शकते, अशा लोकांना पुढे डायबिटीस होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी आत्ताच काळजी घेण्याची गरज असते. म्हणजे जिथं जिथं मलभाग खूप जास्त तयार होतोय ते डायबिटीसचं पूर्वरूप आहे. कारण ह्या ठिकाणी धातूंची सारता व्यवस्थित नाहीये, चांगले धातू तयार होण्याच्या ऐवजी मलभाग जास्त तयार होतोय, म्हणून ही लक्षणे दिसत असतात. ह्याचं रूपांतर हळूहळू पुढे ज्यावेळेला डायबिटीसमध्ये होतं म्हणजे प्रमेहामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते, त्यावेळेला त्याचा बस्तीवर परिणाम झाल्यामुळे, शरीरातल्या अपधातूवर परिणाम झाल्यामुळे मूत्राची उत्पत्ती, कारण क्लेदाच नको असणारा क्लेद, नको असणारा शरीरात जो गारठा, नको असणारा द्रवभाग तयार झालाय तो बाहेर काढून टाकण्याचं काम हे मूत्रामार्फत होत असतं. आणि शरीरात ऑलरेडी गारठा खूप जास्त आहे, नको असणारा द्रवभागच कफाचा तयार झालेला आहे, त्यामुळे मग मूत्राचं प्रमाण वाढतं आणि तो वाढलेला मूत्र, नको असणारा क्लेद मूत्रामार्फत बाहेर टाकला जातो. त्याच्यामुळे मधुमेही पेशंट हळूहळू लघवीचं प्रमाण वाढतं. नक्तमूत्रता म्हणजे रात्री खूप उठावं लागणं, रात्री मूत्रप्रवृत्ती खूप वाढणं ही लक्षणं दिसायला लागतात. आधी 2-3 वेळा लघवीला जावं लागत असेल तर दिवसभरामध्ये 7-8 वेळा जायला सुरुवात होते. अशा लोकांमध्ये अशक्तपणा जाणवायला लागतो, म्हणजे थोडंसं काम केलं तरी सुद्धा थकून जायला सुरुवात होते. अशा पद्धतीचे लक्षणं सुरुवात होतात. भूक जास्त लागायला लागते, तहान जास्त प्रमाणात जागायला लागते, अशी कॉमनली सिम्पटम्स डायबिटीसमध्ये दिसायला सुरुवात होते. सर सर कार्यक्रमात फोनची संख्या देखील वाढलेली आहे. पुढचा फोन आलाय, भाऊसाहेब यांचा फोन आलाय नाशिकवरून. नमस्कार भाऊसाहेब, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार, आपला प्रश्न विचारा. आमच्या माझ्या त्या आहाराबद्दल विचारायचं. डायबिटीस माझं वय 54 आहे. तर आहार माझं ते लक्षण म्हणजे जखम झाली तर बरी होत नाही लवकर. चालेल सर, काय उपाय आहाराबद्दल? चालेल चालेल नितीचं सर या प्रश्नाचं उत्तर देतील. सर पुढचा प्रश्न होताच आपला, त्याबद्दल काय सांगणार सर? अगदी जखम बरी न होणं हे डायबिटीसमध्ये कॉमन दिसणारं लक्षण असतं. बऱ्याच वेळेला असं होत असतं की रुग्णाला एखादा जखम होते आणि ती बरी होत नाही, म्हणून मग साखरेची तपासणी केली जाते की रक्तातली साखर तर वाढत नाही ना, जखम का बरी होत नाही. मग त्यावेळेला लक्षात येतं की डायबिटीस झालाय किंवा रक्तातली साखर वाढली आहे. म्हणजे जखम बरी न होणं हे सुद्धा डायबिटीसमध्ये किंवा मधुमेहामध्ये दिसणारं एक प्रमुख लक्षण असतं. ते का बरी होत नाही त्याचं कारण सुद्धा आता आपण बघितलं तेच आहे. कारण डायबिटीसमध्ये ज्या वेळेला पृथ्वी आणि जलाची विकृती जास्त होते त्यावेळेला ऑब्व्हियसली वायू आणि आकाश या
महाभूत शरीरातलं ह्यांचं आधिक्य खूप कमी झालेलं असतं. एक प्रकारचा गारठा ओलावा जर सतत तिथं राहिला तर ती जखम लवकर भरू येणार नाही. समजा एखाद्या रस्त्याला एखादा मोठा खड्डा पडलेला आहे आणि त्या ठिकाणी नको असणारं पाणी येऊन साठून राहिलंय, तर ते साठून राहिलेलं पाणी असेल की ते जास्त दूषित होत जाणार, ते खराब होऊन जाणार. तो खड्डा भरून येणं शक्य आहे का? शक्य नाही. तर तिथं नको असणारा जो खराब असलेला द्रव भाग आहे, नको असणारं पाणी साठून राहिलेलं आहे, दूषित झालेलं आहे, ते आधी काढून टाकणं गरजेचं आहे. ते काढून टाकले तर तो खड्डा भरून येणं शक्य आहे. शरीरात पण तीच परिस्थिती झालेली असते. त्यामुळे डायबिटीसमध्ये लवकर जखमा भरून येत नाहीत. अशा पेशंटमध्ये ओल्या हळदीचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. ओल्या हळदीचा काढा तुम्ही पोटातून घ्यायला सुरुवात केली आणि ओल्या हळद, जितसाया आणि सप्तकपी नावाची एक वनस्पती आहे, या तिन्हीचा गंध एकत्रित करून तुम्ही त्या जखमेवर लावलात तर तुमची ती जखम लवकर बरी होईल. आणि योग्य आयुर्वेदिक उपचार जर तुम्ही सुरू केलेत तरी पुढे तुमचा डायबिटीसही वाढत जाणार नाही आणि त्याच्यामुळे होणारे कोणते उपद्रव सुद्धा होणार नाहीत. निश्चितच सर, म्हणजे आयुर्वेदाचा एवढा मोठा अभ्यास आहे, त्याचं जर योग्य परिणमन केलं तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, फोन येण्यापूर्वी तुम्ही लक्षणांबद्दल काही सांगत होता, तर त्याच्यात अजून काही लक्षणं सांगता येतील का सर? डायबिटीसमध्ये धातूंमध्ये एक प्रकारची शिथिलता यायला सुरुवात होते. म्हणजे धात्वाग्नीत जर व्यवस्थित नाहीये, धात्वाग्नींचं रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र या धातूंमध्येच रूपांतर व्यवस्थित होत नाहीये. असं जर झालं तर धातूंची सारता व्यवस्थित नसते आणि धातूंची सारता जर व्यवस्थित राहिली नाही तर एक प्रकारची शिथिलपणा असणं, थोडंसं काम केलं तरी थकवा आल्यासारखं वाटणं, एक प्रकारचं क्लम जाणवणं, दमून जाणं, ही गोष्ट डायबेटिक पेशंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसत असते. त्याच्यासाठी एक छान उदाहरण आपल्याला देता येईल आयुर्वेदामधलं. म्हणजे असं म्हणूया आपण, एखादा रुग्ण एखादी समुद्रामध्ये नाव आहे आणि एखाद्याला पाणी पिण्याची इच्छा आहे पण तो पाणी पिऊ शकत नाही, कारण पाणी एवढे पण ते खारट असल्यामुळे तो घेऊ शकत नाही. तशीच परिस्थिती मधुमेही रुग्णामध्ये झालेली असते. डायबिटीसमध्ये रक्तातली साखर तर खूप वाढलेली आहे पण ती पेशींना मिळत नाहीये. म्हणजे पेशींना स्वतःचं काम करण्यासाठी साखरेची आवश्यकता असते. साखरेशिवाय पेशींचं कोणतंही काम होऊ शकत नाही. पण रक्तातली साखर ही पेशींमध्ये जाण्यासाठी, त्या पेशींची वॉल जी असते ती रप्चर करण्यासाठी इन्शुलिनची आवश्यकता असते. इन्शुलिन शिवाय रक्तातली साखर ही पेशींच्या आतमध्ये जाऊ शकत नाही. इन्शुलिन बरोबर ती साखर आत एंटर करू शकते. आणि त्याच्यामुळे डायबिटीसमध्ये ब्लड शुगर का वाढते त्याचं कारणच ते आहे, कारण रक्तातली तयार होणारी जी साखर आहे त्याचं जे काही युटिलायझेशन व्हायला पाहिजे ती पेशींपर्यंत जायला पाहिजे. इन्शुलिनची कमतरता आल्या असल्यामुळे, किंवा हे सुद्धा पक्की आहे आयुर्वेदानुसार, हे कन्व्हर्जन आहे. म्हणजे मेटाबॉलिझम आहे, पचनाचं काम फक्त लहान आतड्यांच्याच ठिकाणी असं होतं असं होत नाही, पेशींच्या ठिकाणी पण होत असतं. आणि पेशींच्या ठिकाणी साखरेचं रूपांतर हे पेशींमधल्या साखरेमध्ये होणं, ही जी गोष्ट पित्तामार्फत व्हायला पाहिजे ती होत नाही. त्याच्यामुळे पित्तांमध्ये साखर जात नाही, म्हणजे पेशींमध्ये साखर जात नाही आणि रक्तातली साखर वाढायला सुरुवात होते. ही गोष्ट व्हायला सुरुवात होत असते आणि त्याच्यामुळे अशा पेशंटमध्ये एक प्रकारचा थकवा जाणवत असतो. त्याच्यामुळे डायबिटीस पेशंटमध्ये व्यायामाला का महत्व आहे ह्याचं कारण ते आहे. डायबिटीस पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये औषधी ही गोष्ट महत्वाची आहेच, आहार ही गोष्ट महत्वाची आहेच, पण रोजचा व्यायाम ही गोष्ट तितकीच जास्त महत्वाची आहे. म्हणजे डायबिटीसच्या उपचारांमधले हे 3 उपस्तंभ आहेत, हे 3 आधारस्तंभ आहेत असं म्हणलं तरी चालेल. इतकी गोष्ट ही खूप महत्वाची आहे. कारण इन्शुलिन शिवाय रक्तातली साखर पेशंटमध्ये, फक्त तुमचा जर जास्त व्यायाम झाला, स्वेटिंग खूप जास्त झालं तरच फक्त ती पेशंटमध्ये आत एंटर करू शकते. त्यामुळे डायबिटीसमध्ये व्यायामाला महत्व हे खूप जास्त प्रमाणात असतं. अच्छा सर, खूप मोठा अभ्यास दिसतोय मधुमेहाचा. सर, कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, सुरेखाजी यांचा फोन आलाय नगरवरून. नमस्कार सुरेखाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मी सुरेखा गवळी अहमदनगर वरून बोलते. 8 वर्षापासून मला डायबिटीसचा आजार आहे. तर डॉक्टरांनी मला आयुर्वेदावर उपचार अजून काय करावे आणि डायबिटीससाठी काळजी काय घ्यावी? चालेल, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर येतील. प्रेक्षको, आता मी दाखवत आहेत आजच्या तज्ञांशी जर तुम्हाला थेट संपर्क साधायचा असेल तर त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही दाखवतो, तो कृपया तुम्ही नोंदून घ्यावा किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जर कॅमेरा असल्यास त्याचा फोटो देखील काढू शकतात. बघूया आजच्या तज्ञांचा पत्ता काय आहे ते. डॉक्टर सत्यन गुजर, ओमकार आयुर्वेद, पुणे, खजिना महाल, 2रा मजला, 1471 सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे 411030 मुंबई येथील पत्ता आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, 2ऱ्या व 3ऱ्या रविवारी शिवाजी पार्क, दादर येथे. दूरध्वनी क्रमांक आहेत 020 244 305 18 किंवा 9. तसेच त्यांचे मोबाईल आहेत 9822 199851 किंवा 9011640352. तसेच त्यांची वेबसाईट आहे www.omkarayurved.in.
पूर्वी मी तुम्हाला नारळाबद्दल माहिती देत होतो. त्याबद्दल जर अधिक सांगायचं झाला, संस्कृतमध्ये त्याला कल्पवृक्ष म्हणतात. म्हणजे मानवी आरोग्याच्या संपूर्ण गरजा जे पूर्ण करतं त्याला कल्पवृक्ष म्हणतात. मुख्यतः नारळाच्या तेलामुळे रक्तामधील किटोन्स बॉडींची संख्या वाढते, त्यामुळे ब्रेन सेल्स या खूप ऍक्टिव्ह होतात. त्याचा उपयोग अल्झायमर व्याधीत होत असतो. तसेच नारळाच्या तेलामुळे शारीरिक वजन देखील कमी होत असते. त्यामुळे त्याचा नारळाचा चांगला उपयोग आपण करू शकतो. सुरेखाजी यांचा 8 वर्षापासून डायबिटीस आहे, त्याबद्दल काय सांगणार? त्या उपचारासंदर्भात जे म्हणत होत्या की अशामध्ये मी आता काय उपचार करू शकते, तर आयुर्वेदामध्ये कोणत्याही प्रमेही रुग्णांमध्ये, मधुमेही ज्यांना मधुमेह आहे अशांचा विचार करताना त्याच्या प्रकृतीनुसार हे उपचार बदलत असतात. रुग्ण हा बलवान आहे की कृश आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये राहते. रुग्णाचं शरीर बल किती प्रमाणात आहे ही गोष्ट त्याच्यात महत्वाची असते. की रुग्ण क्रूश झालेला आहे, विकनेस खूप जास्त प्रमाणात आहे. आयुर्वेदिक उपचार करताना नेहमी शोधन म्हणजे पंचकर्म उपचार आणि शमन म्हणजे पोटातून घेण्याची औषधं अशा 2 पद्धतीने केली जात असतात. पण रुग्णाचं बल जर खूप कमी असेल तर अशा ठिकाणी तुम्ही पंचकर्म किंवा शोधनाचा उपयोग करू शकत नाही. पण इतर कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त प्रमाणात दिसायला सुरुवात झालेली आहे. रुग्णाचं बल खूप जास्त आहे, दोष शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात साठून राहत आहेत. तर अशा ठिकाणी पंचकर्माचा शोधनाचा नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. ह्याच्यामध्ये वमन आहे किंवा बस्ती आहेत, ह्याचा उपयोग खूप चांगला होतो. वेगवेगळी प्रकारे आयुर्वेदाने औषधी उठणी सांगितलेली आहेत, ज्याचा डायबिटीसच्या पेशंटमध्ये वर लावण्यासाठी दिवाळीमध्येच फक्त आपल्याला उठणं लावायचं असं नाहीये, ते लावणं आवश्यकच आहे. सध्या तुम्ही जरूर लावा, प्रश्नच नाही. पण मधुमेही रुग्णांमध्ये रोज उठण्याचा वापर करणे ह्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होतो. शरीरातला नको असणारा क्लेद किंवा नको असणारी द्रवता जी खूप वाढलेली आहे ती शोषून घेण्यासाठी रोज जर उठणं लावलं तर डायबिटीस पेशंटमध्ये खूप चांगला उपयोग होतो. त्याच्यामुळे तुम्ही योग्य वैद्यांचा सल्ला घ्या, त्या पद्धतीने योग्य उपचार सुरू करा. तुमचा मधुमेह आता 8 वर्ष झालेली आहेत, पुढे अजून कोणतेही उपद्रव न वाढता पूर्ण आजार योग्य उपचार घेतले तर तो नक्कीच आयुर्वेदिक उपचारांनी बरा होऊ शकतो. निश्चितच सर. कार्यक्रमात अजून एक फोन आलाय. मनोहर चाफेकर यांचा फोन आलाय वसईवरून. नमस्कार मनोहरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो, मी मनोहर चाफेकर बोलतोय. वय वर्ष 63. आपला प्रश्न विचारा. 63 प्रश्न विचारा आपला. 8 वर्ष म्हणजे आता मला 1 वर्षापूर्वी मला तळ पायाला फोड आली होती. आपल्याला मधुमेह आहे का? भाजल्यासारखे फोड आली होती कळला. त्याच्यावर मी मधुमेह आहे मला. तुमच्या टीव्हीचा आवाज थोडा कमी करा. फोड आली आणि जशीच मध्ये फोडून ते सगळं. चालेल सर, काय विचारायचं आपल्याला? तुम्हाला तळ हात औषध केले, पंकज म्हणून सांगितलं, पंकज म्हणून होतं ते सांगितलं होतं. चालेल आयुर्वेदिक काय उपाय आहे का? तुम्हाला तळ हात किंवा तळ पायांची जळजळ होते का? मला वाटतं सर फोन कट झालाय. ठीक आहे, चालेल सर, काय सांगाल त्याबद्दल? बेसिकली बऱ्याच डायबिटीसच्या रुग्णांमध्ये, मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हळूहळू तळहात आणि तळपायाची आगाग होत जाणं आणि स्पेसिफिक ते जसे म्हणले तसे की तळहात आणि तळपायांना फोड येणं ही गोष्ट सुद्धा खूप जास्त प्रमाणात दिसत असते. आणि बऱ्याच मधुमेहाच्या रुग्णांना तळपायांची जळजळ होणं हा त्रास खूप मोठ्या प्रमाणात दिसत असतो. बऱ्याच वेळेला ह्याच्यासाठी शीत उपचार केले जातात, थंड औषधे वापरले जातात, पण त्याच्यामुळे त्रास नेहमी वाढलेला दिसतो. कारण आयुर्वेद शास्त्रानुसार ही वात खूप वाढला असण्याचं लक्षण आहे. वाताचा प्रकोप इतक्या जास्त प्रमाणात झालेला असतो की तो पित्ताला स्वस्थानातून म्हणजे स्वतःच्या जागेतून बाहेर काढून तळ हात तळ पायांच्या या ठिकाणी आणतो आणि त्या ठिकाणची उष्णता त्याच्यामुळे वाढायला मदत होते आणि त्याच्यामुळे ती जळजळ जाणवत असते. ज्या वेळेला अपधातूची दृष्टी होते, क्लेदाची विकृत होते, त्यावेळेला सुद्धा तळ पायांची जळजळ होणं हे लक्षण दिसत असतं आणि त्याच्यामुळे त्यानुसार उपचार होणं गरजेचं आहे. वाताचं शमन होण्यासाठी उपचार होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जी वातग्न औषधं आहेत त्याच्याबरोबर काही कफग्न म्हणून सुद्धा यूज होतात, अशी औषधं फार कमी आहेत, पण यांचा इथं उपयोग करणं खूप गरजेचं असतं. सुरसादी गण असू देत, वत्सकादी गण असू देत, यातली जी औषधं सांगितलेली आहेत ही या ठिकाणी जास्त पद्धतीने उपयोगी पडतात. साजूक तुपाचं सेवन करणं किंवा साजूक तूप त्या ठिकाणी लावणं ही गोष्ट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होत असते. आणि ज्या वेळेला अग्नीची विकृती जास्त प्रमाणात होते त्यावेळेला ते फोड वाढणं किंवा फोड ह्या स्वरूपात त्रास जाणवणं असं सुद्धा तुम्हाला जाणू शकतं. त्यामुळे त्यानुसार तुम्ही वैद्यांचा सल्ला घेऊन योग्य ट्रीटमेंट सुरू करा, म्हणजे तो त्रास तुमचा वाढत जाणार नाही. निश्चितच मनोजी सरांनी सांगितल्याप्रमाणे एक योग्य सल्ला करून त्यावर निदान उपचार चिकित्सा खूप महत्वाची आहे. सर, कार्यक्रमात माझा पुढचा प्रश्न आहे की ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांच्यामध्ये किडनी फेल्युअर किंवा हृदरोग होण्याची शक्यता जास्त आहे का? हे खरं आहे का आणि त्यावर मग काय करता येईल सर आपल्याला?
मधुमेह जसजसा वाढत जातो तसतसे त्याचे कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त प्रमाणात दिसत असतात. अच्छा. बऱ्याच वेळेला असं होतं की मधुमेहाच्या रुग्णाला साखर खूप वाढल्यामुळे होणारे त्रास खूप कमी असतात किंवा त्याच्यामुळे मधुमेहाचा रुग्ण दगावला ही गोष्ट होत नाही. पण मधुमेहाचं साखर खूप वाढल्यामुळे किंवा मधुमेहामध्ये जे काही शरीरात बदल झालेले आहेत त्या बदलांमुळे किंवा हे जे कॉम्प्लिकेशन्स किंवा उपद्रव शरीरात होतात त्याच्यामध्ये रुग्ण दगावण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते. आणि ह्यातल्या दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणजे किडनी फेल्युअर हा जो त्रास आहे की डायबेटिक नेफ्रोपॅथीचं रूपांतर पुढे किडनी फेल्युअरमध्ये होत असतं ही एक गोष्ट आहे. आणि दुसरं मधुमेहाच्या रुग्णांमध्ये होणारा हृदरोग हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. कारण डायबेटीस पेशंटमध्ये मधुमेहामध्ये शरीरात बदलच इतके जास्त झालेले असतात. नको असणारा क्लेथ किंवा नको असणारा मल शरीरात साठून राहण्याची टेंडन्सी जास्त प्रमाणात असते आणि हा नको असणारा क्लेथ किंवा मल रक्तामधून संपूर्ण शरीरात पसरत असतो आणि त्यामुळे तो रक्तवाहिन्यांमध्ये साठून राहण्याची टेंडन्सी खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते. त्यामुळे तो हृदयाच्या ठिकाणी म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये असू देत किंवा किडनीला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये असू देत त्या ठिकाणी जर तो अवरोध उत्पन्न झाला रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक जर झाला तर त्याच्यामुळे हृदयाला किंवा किडनीला रक्तपुरवठा व्यवस्थित होऊ शकत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून अटॅक आलाय. आणि डायबिटीस पेशंटमध्ये हा सायलेंट अटॅक असतो. डायबिटीस पेशंट मधुमेहाच्या रुग्णाला सायलेंट किलर असं म्हणलं जातं. याचं कारण नसतंय की आजारच तो तसा आहे कारण ह्याचा परिणाम हळूहळू हा नसांवर पण होत असतो. म्हणजे डायबिटीसमध्ये मधुमेहामध्ये नसांवर होणारा परिणाम हा कॉमनली दिसणारा उपद्रव आहे. स्वाभाविक आहे पृथ्वी आणि जलाची विकृती जास्त प्रमाणात झाली की त्याचा परिणाम ज्यावेळेला वायू आणि आकाशावर होतो तो वाताशी संबंधित असणारे जे काही अवयव आहेत त्याच्यावर परिणाम व्हायला सुरुवात होते आणि त्यात पहिला परिणाम होतो तो वातवाहिन्या म्हणजे नर्व्ह होतो. त्याच्यामुळे मधुमेहामध्ये जे डायबेटिक नर्व्सची किंवा वातवाहिन्यांची टोकं आहेत ती झडायला सुरुवात होते ज्याला आपण डायबेटिक नेफ्रोपॅथी असं म्हणलं जातं. आणि ह्याच्यामुळे ह्यांच्यात संवेदना खूप कमी झालेली असते. त्यामुळे बऱ्याच जणांना आपण बऱ्याच वेळेला असं ऐकतो ते काल रात्रीच व्यवस्थित होते पण एकदम अचानक मेजर अटॅक आला आणि रात्री गेले. कारण दुखणं जो हा प्रकार जास्त असतो ज्या वेळेला कोणताही अटॅक येत असतो त्यावेळेला बहुतांशी रुग्णाला छातीमध्ये खूप जास्त दुखतं आणि त्याच्यामुळे दुखते त्याच्यामुळे पुढे ट्रीटमेंट सुरू होते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जातं आणि पुढच्या चिकित्सा होत असतात. पण जर दुखणंच हे रुग्णाला जाणवलं नाही तर रुग्णाला कळतही नाही की आपल्याला मोठा अटॅक होतोय. आणि ही जी गोष्ट आहे ती डायबिटीसमध्ये मोठ्या प्रमाणात दिसू शकते. त्यामुळे हृदरोग असणं ही जी गोष्ट आहे ही बऱ्याच वेळेला मधुमेह रुग्णांमध्ये दिसत असते. त्यामुळे हे उपद्रव होऊ नये म्हणून शोधन चिकित्सा खूप गरजेची असते आणि त्यानुसार डायबिटीसची सुरुवात ही जरी बहुद्रव श्लेष्मा ह्याच्यापासून होत असली तरी पुढे त्याची संप्राप्ती आहे ती रक्तामार्फत पुढे जात असते आणि त्यानुसार उपचार होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे पुढे बहुतांशी डायबिटीसचे उपद्रव हे टाळता येतात. मग तो किडनी फेल्युअर असू देत. आता डायबिटीसमध्ये डायबेटिक नेफ्रोपॅथी दिसणं हे खूप कॉमनली कॉम्प्लिकेशन आहे. त्याचं कारण सुद्धा तेच आहे. डायबिटीस ज्यावेळेला मधुमेह वाढत जातो त्यावेळेला मेदावर परिणाम होत असतो. म्हणजे जे मधुमेहाची दुष्य सांगितलेली आहेत ती सुद्धा सांगताना त्रिदोष मांस मेद आणि क्लेद धातू अशा पद्धतीने सांगितलेली आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम हळूहळू मांसावर आणि मेदावर पण होत असतो आणि वृक्क जे तयार होतं ते मेद आणि रक्त यांच्या प्रसाद भागापासून तयार होत असतं. त्याच्यामुळे ते मल जे साठून राहिलेले असतात ते हळूहळू रक्तामार्फत वृक्कापर्यंत पोहोचणं किंवा वृक्काचं जे काही काम व्यवस्थित उत्पत्तीचं व्हायला पाहिजे चांगले सेल्स तयार व्हायला पाहिजे ते व्यवस्थित होत नाहीत आणि त्याच्यामुळे हळूहळू डायबेटिक नेफ्रोपॅथी ही गोष्ट होत असते. डायबिटीसमध्ये मधुमेह जसजसा वाढत जाईल तसतसे शरीरातले पोषक अंश शरीराच्या बाहेर टाकले जातात. उदाहरणार्थ प्रोटीन्स बाहेर टाकण्याची टेंडन्सी ही डायबिटीस पेशंटमध्ये खूप जास्त प्रमाणात असते. त्याच्यामुळे रुग्ण चिकित्सेमध्ये डायबिटीसमध्ये येत असताना चिकित्सेसाठी कोणत्या अवस्थेमध्ये येतो ह्या गोष्टीला खूप महत्त्व असतं आयुर्वेदानुसार. रुग्ण नवीनच डायबिटीस झाले आणि प्रमेह ह्या स्टेजमध्ये ह्या अवस्थेमध्ये आलाय तर हा पूर्णतः साध्य असतो. म्हणजे रक्तातली साखर 150-200च्या पुढे जरी असेल पण तो प्रमेहामध्येच असेल तरी तो डायबिटीस पूर्णतः लगेच बरा होऊ शकतो. पण हेच जर हळूहळू वाढत गेलं त्याचं मधुमेहामध्ये रूपांतर झालं वाताचा प्रकोप जास्त प्रमाणात व्हायला लागला धात्वाग्नी जास्त मंद झाले धातूंची शिथिलता जास्त प्रमाणात व्हायला लागली तर हळूहळू धातूंचे पोषक अंश शरीराच्या बाहेर पडायला सुरुवात होत असतात. जे वातच प्रमेहामध्ये त्याचं रूपांतर होत असतं आणि जे आयुर्वेदाने असाध्यतेकडे जाणारे सांगितलेले असतात. डायबिटीस तुम्हाला आहे मधुमेह आहे आणि तुम्ही लघवीची तपासणी करताय आणि त्याच्यामध्ये जर तुमचे प्रोटीन्स लघवीतून जायला सुरुवात झाली आहे तर अशा लोकांनी लगेच काळजी घेणं गरजेचं आहे. योग्य आयुर्वेदिक उपचार लगेच सुरुवात करणं गरजेचं आहे. कारण मधुमेहामध्ये प्रोटीन जर लघवीमार्फत जायला लागले तर हळूहळू ही पुढे 2-3 वर्षांनी डायबेटिक नेफ्रोपॅथी सुरू होऊन किडनी फेल होणं ही गोष्ट पुढे होऊ शकते आणि हे बहुतांशी होतच. त्यामुळे प्रोटीन जायला सुरुवात झाली की लगेच जर आयुर्वेदिक उपचार घेतले तर पुढे किडनी फेल्युअर पर्यंत वेळ गेलेली ही गोष्ट होत नाही.
अच्छा, निश्चितच सर. म्हणजे की मधुमेहामध्ये इतर शारीरिक क्रियांवर देखील मोठा इफेक्ट होत असतो. अगदी बरोबर. सर, कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय, कल्याणजी यांचा फोन आलाय परभणीवरून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार सर, मी परभणीहून कल्याण चव्हाण बोलतोय. माझ्या बहिणीचा मुलगा सर दिल्लीला असतो, माझा भाचा आहे, तो दिल्लीला राहतोय. अच्छा, हा प्रश्न सर, त्याला विचारा. तो 4 वर्षाचा आहे आणि त्याला डायबिटीज झालेलं आहे. आणि ते आमच्या फॅमिलीमध्ये कोणालाच, आमच्या बहिणीला, आमच्या भाऊजीला किंवा आमच्या आई वडिलाला, आजोबाला कोणालाच डायबिटीज नाही सर. चालेल, आणि त्याला इन्सुलिन, डॉक्टरने त्याला इन्सुलिन सध्या सजेस्ट केलेलं आहे. तर आमची इच्छा आहे सर अशी की त्याला लहान असल्यामुळे त्याला इन्सुलिन बंद करून त्याला चालेल, सर सर. काही आयुर्वेदिक मध्ये अशी मेडिसिन चालू करता येईल का की जेणेकरून त्याचं ते इन्सुलिन बंद व्हावं. चालेल, चालेल. आणि सर दुसरा अजून प्रश्न काही असा आहे विचारायचं की एक ऍड पाहिलेली सर, त्याच्यात की एक आयुर्वेदिक गोळी अशी एक तयार झालेली आहे भारत फॉरेन मध्ये. तर ती गोळी खाल्ल्यानंतर शुगरचे जे आहेत, जसे इन्सुलिन घेणारे लोक, तर ते गोळीमुळे त्यांना ते इन्सुलिन बंद होता येईल असे. चालेल. निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. सर, 4 वर्षाचा भाचा आहे, मधुमेह डायग्नोज झालेला आहे आणि इन्सुलिन सुद्धा सजेस्ट केलं किंवा तो घेतही असेल, त्याबद्दल काय सांगणार सर? आता आपण जसं अगोदर बोललोय एका प्रश्नाचं उत्तर देताना की जुव्हेनाईल डायबिटीसचा हा प्रकार असतो. बरोबर. बीजविकृती असते. जरी कुलज इतिहास कोणाला नसला, फॅमिलीमध्ये कोणालाही डायबिटीस नसला, तरी 9 महिने गर्भ पोटामध्ये असताना आईचा आहार कसा आहे ह्या गोष्टीला खूप महत्त्व जास्त प्रमाणात असतं. कफज आहार विहार जर खूप जास्त प्रमाणात असेल तर त्याच्यामुळे कफाची दृष्टी होऊन सुद्धा डायबिटीस होऊ शकतो. प्रत्येक वेळेला हिस्ट्रीच पाहिजे, फॅमिली हिस्ट्रीच पाहिजे असं सुद्धा नाही. त्यामुळे कफज आहार विहार हा गर्भिणी असताना घेतला जाणं हे सुद्धा लहान मुलांना डायबिटीस होण्यामागे प्रमुख कारण असतं. त्याच्यामुळे त्या मुलाची प्रकृती बघणं गरजेचं आहे. नक्की शरीरात काय बदल झालेले आहेत म्हणून तो डायबिटीस झाला हे बघणं गरजेचं आहे. त्यानुसार उपचार करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये नक्कीच उपयोग होऊ शकतो. इन्शुलिन सुद्धा कमी होऊ शकतं, पण तुम्ही अगोदर वैद्याचा सल्ला घेऊन त्या पद्धतीने उपचार व्यवस्थित सुरू करा. हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जे तुम्ही म्हणलात की अशी गोळी तयार झालेली आहे की ज्याच्यामध्ये इन्शुलिन कमी होऊ शकतं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आयुर्वेदामध्ये सगळ्यांनाच एक औषधी गोष्ट कधी होत नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. 10 रुग्ण जर रुग्णालयामध्ये आले की ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांची साखर खूप वाढलेली आहे, तर 10 जणांना दिलेली जाणारी ट्रीटमेंट ही 10 जणांची वेगवेगळी असू शकते. कारण रुग्णाची प्रकृती काय आहे, त्याच्या मागची कारणं काय आहेत, नक्की शरीरात बदल झाले ते कशा पद्धतीने झालेले आहेत, डायबिटीस असताना डायबिटीस कोणत्या अवस्थेमध्ये आहे ह्यानुसार रुग्णाची चिकित्सा ही पूर्णतः बदलली जात असते. त्याच्यामुळे सगळ्याच औषधांसाठी म्हणजे ज्या पद्धतीने ह्या आजारासाठी हे औषध असं समीकरण आधुनिक शास्त्रामध्ये असतं, तसे समीकरण हे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये नसतं आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळेला असं होतं, अशा बऱ्याच पद्धतीने बघून कोणतेही ऐकून औषधे घेतली जातात आणि मग असं म्हणलं जातं की नाही आम्ही आयुर्वेदिक औषधे घेतली पण आमची साखर उलट कमीच झाली नाही, इतकी साखर वाढली की आम्हाला रुग्णालयात ऍडमिट करावं लागलं. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की रुग्ण बरेच वर्ष ॲलोपॅथिक औषधे घेत असतो, आधुनिक औषधे घेत असतो आणि आयुर्वेदिक सुरू केली म्हणून तो सगळी औषधे ॲलोपॅथिक बंद करतो आणि डायरेक्ट फक्त आयुर्वेदिक सुरू करतो. पण 9-10 वर्ष एखादी गोष्ट तुम्ही घेताय, शरीराला त्याची सवय झाली आणि तुम्ही अचानक बंद केली की त्याचा त्रास होणारच आहे. त्यामुळे आयुर्वेदिक चिकित्सा सुरू केल्यानंतर लगेच औषधं बंद न करता आयुर्वेदाने जसं फरक पडत जाईल, तुमची मूळ कारणं जसजशी कमी होतील, आजार बरा होईल, तसतसा तुमचा त्रास कमी होणार आहे. त्यामुळे योग्य प्रकृती परीक्षण करून त्याच्या मागच्या कारणांचा विचार करून जर आयुर्वेदिक चिकित्सा झाली तरच मधुमेह बरा होऊ शकतो. सगळ्यांसाठी एकच औषधी गोष्ट आयुर्वेदात होत नाही. अच्छा सर, कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, मोहनजी यांचा फोन आलाय औरंगाबादवरून. नमस्कार मोहनजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा हो बोलतो. नमस्कार, आपला प्रश्न विचारा सर. सर माझा प्रश्न असा होता की 10 वर्षापूर्वी मला शुगर कळलेली आहे. तर ट्रीटमेंट आमची आपलं जे डॉक्टरची आहे ती चालू आहे. तर आपल्याला आयुर्वेदाने, आता तुम्ही बोलताय की आयुर्वेदाने पूर्णतः बरा होतो डायबिटीस, तर मला त्यासाठी काय फॉलो करावं लागेल? सर आपलं वय किती आहे? माझं वय 35 आहे. सर काय विचारायचं अजून? ठीक आहे, चालेल. निश्चितच सर निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. नुकताच डायबिटीस डिटेक्ट झालेला आहे, तो प्रमेहामध्येच असू शकतो, मधुमेहामध्ये कन्वर्ट झालेली असेल अशीही गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे आत्ताच तुम्ही योग्य औषधोपचार सुरू करा. आता योग्य औषधोपचार गेले तर तुमचा हा प्रमेहाचा त्रास सुद्धा पूर्णतः बरा होऊ शकतो. त्याच्यामध्ये आहार
आणि व्यायाम ह्या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मधुमेहाच्या ट्रीटमेंटमध्ये जसं आत्ता आपण अगोदर बघितले की 3 उपस्तंभ, 3 आधारस्तंभ महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे तुमचे योग्य औषधोपचार, तुमचा नेहमीचा योग्य असणारा व्यायाम आणि त्याच पद्धतीने आहाराची घेण्याची काळजी. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. दुग्ध विकृती तुम्ही शक्यतो अवॉइड करा, म्हणजे दूध आणि दुधापासून तयार केलेले पदार्थ, दही, पेढे, बर्फी, पनीर, खवा, लस्सी, त्याचप्रमाणे मैद्याचे पदार्थ, ह्याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. बटाटा, मैदा, ब्रेड आणि भात ह्या 4 गोष्टी ज्या आहेत त्या डायबेटीस पेशंटमध्ये फार घातक आहेत किंवा त्रासदायक आहेत. म्हणजे 1 चमचा साखरेने जेवढी ग्लुकोज वाढत नाही तेवढी ह्या 4 पदार्थांनी जास्त प्रमाणात वाढते. त्याच्यामुळे ह्या शक्यतो अवॉइड करण्याचा प्रयत्न करा. नियमित व्यायाम ठेवा, झोपण्याच्या वेळा खूप रेग्युलर ठेवा, कारण डायबिटीस हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. तुम्ही किती वाजता खाताय, किती वाजता झोपताय, दुपारी जेवणानंतर झोपत नाही ना, रात्रीच्या जेवणामध्ये झोपण्यामध्ये तुमचं अंतर किती आहे, तुमचे शारीरिक कष्ट किती जास्त प्रमाणामध्ये होत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या, म्हणजे तुमचं पुढे एवढ्या लहान वयात डायबिटीस आहे किंवा पुढे तो वाढत जाणार नाही आणि आत्ताच तो पूर्णतः नियंत्रणात आला तर पुढे त्याचे कोणते कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला नंतर मोठे झाले ती गोष्ट पण होणार नाही. निश्चितच सर. कार्यक्रमात माझा पुढचा प्रश्न आहे की काही वेळेस मधुमेह रुग्णांमध्ये न भरून जखमा किंवा गँग्रीन याचे दुष्परिणाम देखील होत असतात, तर त्यासाठी नेमकं काय करावं सर, काय सांगणार? गँग्रीन होणं हे एक मोठं कॉम्प्लिकेशन्स मधुमेहामध्ये दिसत असतं. अच्छा. बऱ्याच रुग्णांना त्याच्यामुळे स्वतःचा पाय गमवावा लागला ही गोष्ट सुद्धा होऊ शकत असते आणि हा खूप त्रासदायक प्रकार असतो. का तर फक्त त्या ठिकाणची जखम व्यवस्थित होत नाहीये, त्या ठिकाणी शुद्ध रक्ताचा पुरवठा होत नाहीये, नको असणारा क्लेद त्या ठिकाणी जास्त प्रमाणात साठून राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे ती जखम भरून न येण्यामुळे त्या ठिकाणी कोत व्हायला लागतो, म्हणजे सडणं. गँग्रीन होतं म्हणजे काय की त्या ठिकाणचे धातू, रक्तवाहिन्या हे सगळे सडायला सुरुवात होत असतात, कारण स्वाभाविक आहे तिथे आवश्यक असणाऱ्या गोष्टी जर त्या धातूंना मिळत नाहीये तर नवीन तयार होणं पेशी होत नाही आणि आहे त्या पेशी मृत व्हायला सुरुवात होतात, नेक्रोसिस व्हायला लागतं आणि त्या ठिकाणी गँग्रीन होत असतं. त्याच्यामुळे गँग्रीन होऊ नये म्हणून सुद्धा आपण जसं मगाशी बघितलं तसं जितसाय आणि सप्तकपी ह्या 2 वनस्पती आहेत त्यांचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. आहारात तसे बदल करणं खूप गरजेचं असतं. काही पंचकर्म उपचार जर रुग्णाचं बल चांगला असेल तर करून घेणं गरजेचं असतं. ते काही लेपांचा उपयोग ह्याच्यामध्ये चांगला होतो, जलोकाचरण, रक्तमोक्षण करणं ह्याचा उपयोग अतिशय चांगला होतो आणि युद्ध पातळीवर उपचार जर आयुर्वेदिक झाले तर इव्हन गँग्रीन जरी झालं असेल तरी ते पूर्णतः बरं होऊ शकतं आणि पाय कापायची किंवा अँप्युटेशन करण्याची वेळ आलेली आहे इथपर्यंत वेळ रुग्णामध्ये येत नाही. निश्चितच सर. प्रेक्षको, आमचा कार्यक्रम असंच चालू राहणार आहे. तत्पूर्वी आता एक वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूया आजचा आरोग्य सल्ला काय आहे ते. वय वर्ष 40 नंतर नियमितपणे 3 ते 6 महिन्यांनी शारीरिक वैद्यकीय तपासण्या कराव्यात. मधुमेह रुग्णांनी आहारातील साखरेचे व मिठाचे प्रमाण नियंत्रणात ठेवावे. व्यसनाधीनता, धूम्रपान, मद्यपान टाळावे. मधुमेह रुग्णांनी आहारात सातू, वरी, नाचणी, मूग, कुळीथ, हरभरा, जुने तांदूळ, कारली, दोडकी, दुधी भोपळा यांचा समावेश करावा. नियमित चालणे, पोहणे, प्राणायाम, शारीरिक व्यायाम करावेत. प्रेक्षको, आजच्या तज्ञांशी थेट संपर्क साधण्यासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी आम्ही दाखवत आहोत, तो कृपया तुम्ही नोंदून घ्यावा. तसेच तुम्ही त्याचा फोटो देखील काढू शकतात. बघूया आजचा तज्ञांचा पत्ता काय आहे ते. डॉक्टर सत्यम गुजर, ओमकार आयुर्वेद, पुणे, खजिना महाल, 2रा मजला, 1471, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे 411030. मुंबई येथील पत्ता आहे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, 2ऱ्या व 3ऱ्या रविवारी शिवाजी पार्क, दादर येथे. दूरध्वनी क्रमांक आहेत 020 244 305 18 किंवा 9. तसेच त्यांचे मोबाईल क्रमांक आहेत 982219 9851 किंवा 9011640352. वेबसाईट आहे www.omkarayurved.in. आता पाहू आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमाचं पुढं प्रक्षेपण कधी आहे ते. आजचा हॅलो डॉक्टरचा कार्यक्रम आमचा प्रायोजित कार्यक्रम होता. त्याचं पुनः प्रक्षेपण हे शनिवारी 28/11/2015 रोजी दुपारी 1 वाजता आहे. विषय आहे मधुमेह आणि आयुर्वेद. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या तज्ञांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमाचा प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल तो कृपया त्यांनी आमचा पत्ता नोंदून घ्यावा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र,
पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. तसेच आमचा ईमेल आयडी आहे hellodoctor@ddkmumbai@gmail.com. आमचं फेसबुक पेज देखील आहे www.facebook.com/ddsahyadri/in. तसेच यूट्यूबवर देखील आमचं पेज आहे http://m.u.com/user/ddsahyadri. सर, मधुमेही रुग्णांमध्ये अजून कुठल्या प्रकारचे आपल्याला कॉम्प्लिकेशन्स दिसतात, थोडक्यात काय सांगता येईल? मधुमेह हा व्याधी असा आहे की त्याच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीवर परिणाम होत असतो. म्हणजे अगदी केसांपासून पायाच्या नखांपर्यंत मायक्रो लेवलवर जाऊन प्रत्येक पेशीवर परिणाम करणारा आजार म्हणजे मधुमेह आहे. त्याच्यामुळे ह्याचे कॉम्प्लिकेशन्स, उपद्रव मोठे मोठे किडनी फेल्युअर असू देत किंवा लैंगिक शिथिलता येणं ही गोष्ट असू देत, डोळ्यांवर होणारा रेटिनोपॅथी सारखे आजार असू देत, आता आपण बघितलं तसं गँग्रीन असू देत, किंवा अगदी नेहमी सतत थकवा जाणवणं, दृष्टी त्याप्रमाणे हळूहळू अंधुक दिसायला लागणं ही गोष्ट असू देत, तोंडाची चव कमी व्हायला लागणं, छातीमध्ये पाणी होणं यासारखे प्रकार असू देत, पचनाशी संबंधित होणारे विकार असू देत, किंवा झीज लवकर होणं, त्याच्यामुळे त्याचा सांध्यांवर आणि मणक्यांवर परिणाम होणं ही गोष्ट असू देत, थोडं चाललं तरी पाय भरून येणं, अशासारख्या कितीतरी गोष्टी आहेत. मेंदूवर परिणाम होणं, मेंदूच्या पेशींची झीज लवकर होणं, ह्या सगळ्या गोष्टी मधुमेहामध्ये होत असतात. त्याच्यामुळे मधुमेहामध्ये जो होणारा परिणाम असतो तो पूर्णतः नष्ट करण्यासाठी मधुमेहामध्ये नक्की शरीरात काय बदल झालेत, फक्त रक्तातली साखर तुमची नियंत्रणात तुम्ही ठेवली म्हणजे मधुमेह पूर्ण बरा झाला ही गोष्ट नाहीये. त्यामुळे त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. हा एक निकष झाला रक्तातली साखर, असे इतर 10 निकष आहेत. त्याच्यामुळे नक्की शरीरातले बदल बरे करण्यासाठी, मूळ कारणांसाठी उपचार घेणं, त्या पद्धतीने आपली दिनचर्या ठेवणं ही डायबिटीस पेशंटमध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे. निश्चितच सर. सर, याला अनुसरून माझा पुढचा प्रश्न आहे की मग मधुमेही रुग्णांनी आपली दिनचर्या नेमकी कशी ठेवावी? सर्वात महत्वपूर्ण प्रश्न आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. ब्राह्ममुहूर्तावर उठणं, सकाळी लवकर उठणं, रोजच्या रोज व्यवस्थित व्यायाम करणं, बाहेर मोकळ्या हवेमध्ये फिरायला जाणं, आहाराच्या वेळा रेग्युलर ठेवणं. बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की मधुमेह रुग्णांनी थोडं 4 वेळा खावं, पण आयुर्वेदानुसार ही गोष्ट चुकीची आहे. खरं तर व्यवस्थित सकाळी लवकर आहार 10 ते 11 वाजता घ्यायचा, नाश्ता सुद्धा घ्यायचा नाही, त्यापेक्षा 10 वाजता लवकर जेवण उरकायचं आणि संध्याकाळी 7च्या आत शक्यतो सूर्यास्ताच्या अगोदर जेवण घेणं आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये भात वगैरे पूर्णतः अवॉइड करायचा. त्यांना खूपच भात आवडत असेल त्यांनी तो भाजक्या तांदूळाचा करावा की जेणेकरून शुगर वाढणार नाही, ह्याची काळजी घेणं. दुपारची झोप डायबिटीस पेशंटने पूर्णतः अवॉइड करणं खूप गरजेचं आहे. रात्रीच्या झोपेमध्ये, जेवणामध्ये आणि झोपेमध्ये कमीत कमी 2.5 ते 3 तासाचं अंतर हे आवश्यक आहे. ह्या अगदी बेसिक गोष्टी आहेत की ज्या रोजच्या दिनचर्यामध्ये मधुमेही रुग्णांनी ह्या नक्की पाळल्याच पाहिजेत. निश्चितच. सर, थोडा वेळ आहे तर जाता थोडक्यात काय संदेश द्याल सर आमच्या प्रेक्षकांना? डायबिटीस आहे म्हणून दुर्लक्ष करू नका. बऱ्याच रुग्णांमध्ये असं होतं की आम्ही डायबिटीसची औषधं रेग्युलरली घेतो, अगदी नियमितपणे घेतो, मला त्रास काहीच होत नाही, मला कोणतीही लक्षणं दिसत नाही, मला त्रास कोणता सुद्धा होत नाही आणि औषधं मी नियमित घेतोय, मला त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही, कारण मला उपद्रव पण कोणते दिसत नाहीयेत. पण तसं नाहीये. डायबिटीस हा हळूहळू पेशींवर होणारा परिणाम करत असतो. ज्या वेळेला कोणत्याही आजाराची सायकल कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे एकदम अचानक लक्षात येतं की किडनी फेल झालेली आहे. त्याच्यामुळे आपली साखर नियंत्रणात आहे म्हणून कशाही पद्धतीने आहार घेतलाय किंवा औषधे अचानक बंद केली आहेत, कोणतीच काळजी घेतली नाही, अशा गोष्टी अजिबात करू नका. हा महाअगत आयुर्वेदाने सांगितलेला आहे. मोठे जे 8 व्याधी आहेत त्यातला एक मधुमेह असतो, तो सुद्धा आयुर्वेदाने याप्य सांगितलेला आहे. याप्य म्हणजे जे बरे न होणारे आजार, जोपर्यंत औषधं घेतोय तोपर्यंत नियंत्रणात राहणारे, औषधं किंवा आहार पथ्य काहीच पाळले नाही तर वाढणारे. त्याच्यामुळे आयुर्वेदिक औषधांनी तुमचा मधुमेह जरी नियंत्रणात आला तरी आहाराची पथ्य आणि दिनचर्या नंतर पाळणं सुद्धा आवश्यक आहे. निश्चितच. प्रेक्षको, आज मला मराठीच्या अभंगातील काही ओळी आठवल्या. प्रयत्नपूर्वक वाळूचे कण रगडिता तेलही गळे. म्हणजेच प्रयत्नपूर्वक एखाद्याचं कष्टाचं काम केलं असतं तर निश्चितच पूर्ण होत असतं. म्हणजेच चिरकालीन अशा मधुमेही जर रुग्णांमध्ये किंवा त्या व्याधीमध्ये जर आपण योग्य असे आयुर्वेदिक उपचार केले तर अशी सुंदर अशी यशप्राप्ती त्यापासून साध्य होऊ शकते. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांना इतकी सुंदर माहिती दिली मधुमेह आणि आयुर्वेदाविषयी, त्याबद्दल आमच्या सह्याद्री वाहिनीतर्फे व आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.